नमस्कार मंडळी प्रथमतः चंद्रा ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। मंडळी आपण प्युअर गावरान कुक्कुटपालन आणि शेळीपालन करतो। या चॅनलवरती तुम्हाला शेळीपालन आणि प्युअर गावरान कुक्कुटपालन विषयी संपूर्ण माहिती बघायला मिळेल। त्यामुळे प्रथमतः चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ आपला असणार आहे जे काही शेतकरी बांधव 10-20 पक्ष्यांपासून सुरुवात करतात, त्यानंतर एकाठी पिल्ले काढतात कोंबडी खाऊन, आणि ते संपूर्ण लहान मोठे पक्षी एकत्र राहतात आणि त्यानंतर पिल्ल्यांची मरतुकी जास्त होते। त्यानंतर त्यांना वाटतं की या कुक्कुटपालनमध्ये काही फायदा नाही, पण शेडचं व्यवस्थापन कसं पाहिजे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। सुरुवातीच्या काळामध्ये मी पण तेच केलं। शेडमध्ये जे काय मोठाले पक्षी, लहानाले पिल्लं, जे काय कोंबडीने पिल्लं काढायला ते एकाठी ठेवले। एकत्र असल्यामुळे जे छोटे छोटे पिल्ले आहेत ते मरून गेले, कारण की जे मोठे पक्षी आहेत त्यांना मारतात, त्यामुळे मरतुकी जास्त होते। पण आपण जे काही 10-20 पक्ष्यांपासून सुरुवात करतो आणि शेडमध्ये त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये बघूया, तर चला या। तर मंडळी आपण प्रथमतः शेडमध्ये खुडूक सेक्शन असणे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की ज्या काय कोंबड्या आपण अंड्यावर बसवितो पिल्ले काढण्यासाठी, त्यांच्या खालचे जे अंडे आहेत ते जे काय कोंबड्या अंड्यावर अंडे देतात, त्या कोंबड्या अंडे फोडतात आणि नुकसानी भरपूर होते। त्यामुळे खुडूक सेक्शन हे महत्त्वाचं असणं गरजेचं आहे फार्ममध्ये। तर आपण खुडूक सेक्शन कसं केलं माहिती आहे का, एकदम सोप्या पद्धतीचं आणि एकदम नैसर्गिक आणि 0 बजेटमध्ये तुम्हाला प्रथमतः दाखवतो। हे आहे आपलं खुडूक सेक्शन। तुम्ही म्हणसाल साड्या लावेल्या आहे नुसत्या, तर हे शेड आहे बघा, ही पूर्ण शेडची रचना आहे आणि यामध्ये खुडूक सेक्शन आहे। खुडूक सेक्शन हे काही तुम्ही फार्मवरती बघितलं असेल की जाळी मारून एकदम प्रोफेशनल असं खुडूक सेक्शन तुम्ही बघितलं असेल, पण आपण साड्यांचं केलं। तर खुडूक सेक्शनला जाळी मारून पीक एकदम वेगळा कप्पा केला तर चांगलंच आहे, पण आपण नाही केला। यामध्ये एकदम भारी राहतं आणि आपलं काम भागतं। यामध्ये जे काही आपले बाहेरचे पक्षी आहे, शेडमध्ये जे मोठाले पक्षी राहतात ते पक्षी यामध्ये जात नाही, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। तर आपण काय केलं बघा, ही साडी आहे, साडी 2 साड्या पूर्णपणे एकाला एक शिवून घेतल्या आणि खालच्या साईडला त्यांना लाकूड बांधलं मोठं, ह्या साईडला पण आणि ह्या साईडला पण। त्यानंतर वरती पूर्ण अशा साड्या मिळवून घेतल्या बघा, म्हणजे जो काही पक्षी आहे अंड्यावरचा आपला बाहेरचा, तो खुडूक सेक्शनमध्ये जावा नाही। त्यामुळे यामध्ये कोंबड्या अंड्यावरती बसेल आहे, तुम्हाला मी बाहेरून जाऊन दाखवेल, आतमध्ये जाऊन दाखवेलच। त्यानंतर हे झालं खुडूक सेक्शन मंडळी। त्यानंतर म्हणजेच आपण कोंबडीने पिल्लं काढले तर ते कुठे ठेवायचे, काही शेतकरी बांधव डाल्याखाली ठेवतात, काही कॅरेट खाली ठेवतात, काही त्यांच्या पद्धतीने ठेवतात। पण जास्त खर्च न करता की डाला आणायचं, डाल्यामध्ये दिवसभर आपण कोंबडीचे पिल्लं ठेवू शकत नाही। स्टार्टिंगला 2 दिवस किंवा 3 दिवस कोंबडीचे पिल्ले कोणूनच ठेवायला पाहिजे, त्यामुळे मरतूक होत नाही। पण काही शेतकरी बांधव काय करतात, डाल्याखाली जर ठेवला तर अंधार राहतो आणि त्यांना जे दिसत नाही खायचं। पण आपण काय करतो माहिती आहे का, एक साईडला बघा असा कप्पा केलेला आहे, तो पण साडीचाच आहे। वन टाईम जर पिल्लं जर निघले किंवा 1-2 कोंबडीने सोबत जर पिल्लं जर काढले, एकाच कोंबडी खाली पिल्लं लावायचे, म्हणजे ते आपलं 2 कोंबड्या मोकळ्या राहतात आणि 1 कोंबडी पिल्लं सांभाळते। जर असे कप्पे आपण काय केले माहिती आहे का, 0 बजेटमध्ये आणि प्रत्येक कोंबडीने पिल्लं काढले, तर असे कप्पे करीत आपण 10 पण कप्पे एक साईडला जर केले काहीच प्रॉब्लेम नाही। आणि त्यानंतर आपण स्वच्छता पण करू शकतो। तुम्ही म्हणसाल जाळीचे कप्पे करायचे आणि एकदम व्यवस्थेमध्ये ठेवायचं, तर काय होतं माहिती आहे का मित्रांनो, जाळीचे कप्पे करायला काही नाही, आपण करू पण शकतो। पण ह्यापासून आपल्याला फायदा म्हणजेच आपला खर्च एकदम 0 होतो। खर्च म्हणजे एकदम 0 आणि आपलं काम भागतंय, कुठलाच प्रॉब्लेम नाही आणि कुठलाच अडथळा येत नाही। त्यामुळे असे कप्पे करण्यात
एकदम मला तर वाटतं सोपं आहे. आणि म्हणजे म्हणजे आगामागं कोंबड्या पिल्ले काढतात, काही 4-5 दिवसाचा गॅपने, काही 7-8 दिवसाचा गॅपने. तर आपण ही या कप्प्यात एक कोंबडी ठेवू शकतो, या साईडला एक कप्पा, त्या साईडला एक कप्पा, त्या साईडला एक कप्पा, असे कप्पे बनवू शकतो. आणि आपण पिल्लं काढलेल्या कोंबड्या ठेवू शकतो. त्यानंतर 10-12 दिवसाचे पिल्ले झाले की आपण त्यांना बाहेर सोडून देतो. जे काय ते उकरून खातात. मग ते त्यांच्या जीवावर जगू शकतात. किडा-मुंगी जे बाहेरचं आहे ते अन्न ते खातात. तर अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करू शकता स्टार्टिंगला. मात्र पिल्लं काढलेले जे काही पिल्लं आहे बारीक आणि मोठ्याला कोंबड्या आहे, त्या एकाठी कप्प्यात ठेवू नका. तुम्ही जर ठेवल्या तर तुमचे पिल्ले 100% मरतूक पावणार. कारण की जे काय मोठ्याला कोंबड्या आहेत त्या त्यांना मारतात. हां, तुम्ही जर मुक्त संचारमध्ये जर सोडले मोकळे तर काहीच प्रॉब्लेम नाही. कारण की मग ते पिल्लं एक कोंबडी त्यांना एक साईडला घेऊन चारते, त्यांना खाऊ घालते. पण तुम्ही जर अशा शेडमध्ये जर मोठाले पक्षी आणि पिल्लं एखादी जर ठेवले तर 100% तुमच्या पिल्लांची मरतूक होणार. त्यामुळे 10-5 कोंबड्यांपासून सुरुवात करणारे जे काही शेतकरी आहेत त्यांनी नक्कीच लक्षात घ्यावा. तुम्ही शेड अगदी मोठा मारा, पण शेडमध्ये एक कुडूक सेक्शन आणि जे काही पिल्ला राहते कोंबडी टप्प्यावाईज पिल्लं काढता कोंबड्या आपण टप्प्यावाईज बसवतो, ते टप्प्यावाईज ठेवा. आणि मोठ्या कोंबड्यात मिसळू देऊ नका. तुम्हाला कुक्कुटपालनाविषयी संपूर्ण माहिती शेळीपालनाविषयी आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. आणि आपण आपली नवीन सुरुवात आहे बघा. आपण काही दिवसांनी ही काय जागा दिसते, ह्या जागेमध्ये मुक्त संचार करणार आहे, जाळी मारणार आहे. या ठिकाणी आपण बरेच झाडं लागवड केली आहे. 4-5 महिन्यामध्ये भरपूर झाडं या ठिकाणी होईल. तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल मी ह्या ठिकाणी आपण कोणते झाडं लागवड केले आणि कोणते झाडं लागवड करायला पाहिजे. तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनल एक सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच. धन्यवाद.